नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी आता महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। लाडक्या बहिणींना आता तुमचा जर समस्या निर्माण झाला असेल, प्रश्न निर्माण झाले असतील आणि तुम्ही जर KYC कशी केली हे देखील तुमच्या लक्षात नसेल, तर तुम्ही आता पूर्ण जी KYC आहे ती पुन्हा एकदा तुम्ही KYC करू शकता। त्याचबरोबर अधिक ज्या महिला होत्या, घटस्फोटित असतील, अविवाहित असतील, यांच्यासाठी जो पर्याय होता तो पर्याय उपलब्ध नव्हता आणि तो पर्याय आता उपलब्ध देखील झालेला आहे। त्यामुळे नक्कीच या लाडक्या बहिणींनी चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करा आणि बाजूला एक देखील प्रेस करून ठेवा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडक्या बहीण योजनेची आता नवीन KYC कशी करायची, त्याचबरोबर काय काय होय निवडायचं, कुठे नाही निवडायचं, अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी आता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर पहा, लाडक्या बहिणींना आता KYC करण्याची गरज आहे। पुन्हा एकदा ज्या लाडक्या बहिणींना अधिक प्रश्न निर्माण झाले होते की कुठे होय निवडायचा, कुठे नाही निवडायचा, त्याचबरोबर आपण मागच्या वेळेस काय डिटेल टाकली होती ते देखील लक्षात नाही, तर अशा लाडक्या बहिणींना आता पुन्हा एकदा चान्स मिळालेला आहे, पुन्हा एकदा त्या KYC करू शकतात। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूयात। तर KYC करण्याची नवी आणि सुधारित प्रक्रिया काय असणार आहे त्या या ठिकाणी जाणून घेऊयात। पहा, KYC करण्यासाठी प्रक्रिया अगदी सोपी आहे, हे लक्षात ठेवा। अगदी तुमचा मोबाईल आणि इंटरनेट सुविधा ही व्यवस्थित पाहिजे, नेटवर्क व्यवस्थित पाहिजे, जेणेकरून OTP तुम्हाला प्रॉब्लेम देणार नाही। अशा पद्धतीने तुमचा मोबाईलमध्ये देखील तुम्ही KYC करू शकता। घर बसल्या मोबाईलवरती तुम्ही KYC पूर्ण करणार आहात, हे लक्षात ठेवा। डेस्कटॉप असेल तर चांगलेच आहे, तर आपण मोबाईलवरती देखील KYC पूर्ण करणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला डेस्कटॉप जो क्रोमवरती गेल्यानंतर वेगवेगळ्या ब्राउझर असतं, सेटिंगमध्ये जायचं आणि डेस्कटॉपवरती साईट निवडून घ्यायची, त्यानंतर तुम्ही KYC करू शकता। त्या पद्धतीने किंवा ह्या पद्धतीने कोणत्याही पद्धतीने केले तर तेच होणार आहे। तर चला पुढे पाहूयात। तर पहा, पहिलं आपल्याला काय करायचं आहे, लाडक्या बहिणींना लक्षात ठेवायचं आहे, पोर्टलवरती जायचं आहे। आपले नेहमीचे जो पोर्टल आहे ladkibahn.maharashtra.gov.in असं टाकलं की लगेच पोर्टल ओपन होतं। त्या पोर्टलवरती KYC करण्यासाठी इथे क्लिक करा असं ऑप्शन दिसेल, त्यावरती आपल्याला सरळ हलक्या हाताने क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपण त्यावरती पर्यायावरती क्लिक करणार आहेत आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक जो असणार आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे। वरती सरळ मराठीमध्ये नाव येतं, लाभार्थी आधार क्रमांक टाका, ते खाली टाकायचं आहे। त्यानंतर खाली एक कॅप्चा दिसेल तुम्हाला, तो कॅप्चा हा एक तसंच अंक त्या ठिकाणी टाकायचा आहे, टाईप करायचा आहे आणि मी सहमत आहे आणि OTP पाठवा यावरती आपल्याला क्लिक करून द्यायचं आहे। आता पहा, 1-2 सेकंदात तुम्हाला OTP येऊन जाईल। OTP आल्यानंतर तुम्हाला 6 अंकी तो OTP असतो, हे लक्षात ठेवायचं आहे। कोणतेही 2, 3, 4, 5 अंकी OTP नसतो, 6 अंकाचा हा OTP आहे। त्या ठिकाणी 6 अंकाचा OTP टाकायचं आणि सबमिट म्हणायचं आहे। पुढे पहा, सबमिट म्हटल्यानंतर तुम्हाला वैवाहिक स्थिती म्हणजे तुम्ही लग्न झालेलं आहेत का किंवा लग्न नाही झालेलं किंवा घटस्फोटित असं तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतील। तर पुढील पानावरती तुम्हाला विवाहित आहेत की नाही, अविवाहित असे पर्याय निवडायचा आहे। मग तुम्ही विवाहित असाल तर विवाहितवरती क्लिक करायचं, अविवाहित असाल तर अविवाहितवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही जो पर्यायावरती क्लिक केला त्या पर्यायावरती तुम्हाला त्या व्यक्तीची डिटेल भरावी लागणार आहे। आता तुम्ही जर अविवाहित क्लिक केला असेल तर तुमच्या वडिलांची डिटेल भरावी येईल, तुम्ही जर विवाहित केला असेल तर तुमच्या पतीची डिटेल भरण्यासाठी त्या ठिकाणी येईल। या ठिकाणी पती आहेत, त्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे। निवडलेल्या 3 पर्यायांपैकी 3 पर्याय मी तुम्हाला सांगितलेला आहे। त्यानंतर पुढे अशी माहीत असेल तुम्हाला पर्याय सांगतो, पती आयात आहे हा पर्याय निवडून पतीचा आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकल्यानंतर OTP सबमिट करायचा आहे। हा कोण झाला, ज्या महिलांचा विवाह झालेला आहे त्यांना पती हयात आहेत अशा पतींसाठी ही KYC असणार आहे। पहिल्या क्रमांकाची पती हयात आहे असं पर्याय ऑप्शन आहे, तो निवडायचा आहे। दुसरा आहे पतीचे निधन झाले आहे, तर मग सेकंड ऑप्शन आपल्याला क्लिक करायचा आहे। हा पर्याय वापरून तुम्हाला KYC आणि मृत्यूपत्र म्हणजेच डेथ सर्टिफिकेट असतं ते त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे, अपलोड करायचं आहे आणि तुमच्या अंगणवाडी सेवेकडे जमा करायचं आहे। त्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा पर्याय आहे घटस्फोटित, हा पर्याय निवडून KYC पूर्ण केल्याने घटस्फोटित कागदपत्रे 31 डिसेंबरपर्यंत अंगणवाडी सेवेकडे आपल्याला द्यायचं आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे।
आता ही सर्व डिटेल आपण निवडल्यानंतर पुढे येतं जात आणि पात्रता निवडायची आहे. आता या ठिकाणी पतीचा आधार क्रमांक सबमिट केल्यानंतर पुढील काही महत्त्वाचं तुम्हाला दिसेल. त्यानंतर मग जात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर ड्रॉप डाऊन म्हणजे असं स्क्रॉल करायचं खाली, त्यात तुम्हाला जात जाणून घ्यायची आहे. तुम्हाला कोणती जात आहे, कोणती जनरल वगैरे असेल ते सिलेक्ट करायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न पात्रता निकष. येथे विचारलेल्या दोन्ही प्रश्नांसाठी तुम्हाला नाही हाच पर्याय निवडायचा आहे. मागच्या वेळेस होय केला होता, आताच्या ठिकाणी नाही करायचं हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 1 मी वाचून दाखवतो या ठिकाणी. सरकारी कर्मचारी. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात अथवा उपक्रम मंडळ अथवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही. तर या ठिकाणी आपल्याला पर्याय नाही हा निवडायचा आहे. दुसरा देखील पर्याय त्याच पद्धतीने आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे निवृत्ती वेतन. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. हे या ठिकाणी तुम्हाला नाही पर्याय निवडायचा आहे. पहा, चुकून देखील होय पर्याय करू नका, कारण तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो, अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे दोन्ही या ठिकाणी नाही पर्याय निवडायचा आहे. आता काय अडचण निर्माण होऊ शकते ते देखील आपण पाहणे तितकंच महत्त्वाचं आहे. टिप, जर यापैकी कोणत्याही प्रश्नाची आपण होय निवडले तर आपण योजनेसाठी पात्र ठरणार नाही. हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही ठिकाणी नाहीच करायचं आहे. नाहीवरती क्लिक करून बॉक्सवरती क्लिक करून सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं आहे. जर आपण तसं नाही केलं तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठराल. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की KYC झाल्यानंतर नक्की आपल्याला कळणार कसं, समजणार कसं. तर पहा, KYC झाल्यानंतर आपल्या मोबाईलवरती लगेच अशा हिरव्याच्यामध्ये आपल्याला मेसेज दिसतो की तुमची KYC आता पूर्णतः झालेलं आहे. आणि लक्षात ठेवा, KYCमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा बदल करायचा असेल तर तुम्ही एकदा एडिट करू शकता. ऑप्शन आहे एडिटचा. 31/12/2025 म्हणजे आता 15 दिवस बाकी आहेत, त्यापर्यंत तुम्ही एडिट करू शकता. याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका, मी तुमची नक्की हेल्प करेल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.